सगळ्यांचं स्वागत आहे. इथले पार्टिसिपेंट्स इथले एम्प्लॉईज आहेत आणि इथले एम्प्लॉईज आपले पार्टिसिपेंट्स. आणि मी आहे बडा बॉस ची मीटिंग रूम. मुझे यार बस निक्की तू शांत रहे. हा शांत रे. निक्की मला बोलू दे ना. तू पहिला काहीतरी बोलते मग बोलते काहीतरीच बोलला. क्या मतलब? एसी मध्ये वाटते गाल गाल माझी दाल सगळ्यात खून बेकाल नलातनं पाणी गळतो तुपुक तुपुक सगळ्यांची गाणी वाजवणार आपण झापूक झुपूक झापूक झुपूक डीजे शालू दुबई मला बोलायचं माहिती एसीला मीना आलिया. अगं काय गे तुझं नाव माझं डोकं पिकायला लागलं पोले. काय नाही नथिंग. यू कम आय गो. ए मला शिव्या नाही द्यायच्या इंग्लिश मधून. वाशीर गोली गोली पुलकी तुझ्या घरची एका बुक्कीत करून तुला लाल लाल गावला मिरची कपालावर बुक्कीत तिंगुल देणार एका झटक्यामध्ये. बाई हा काय प्रकार? अरबाज तू माझ्यावर नेहमी चढतोस. आय मीन चिडतोस. जाणवी सांगेला मी काय म्हणतेय आपण आपली ड्युटी एकदम व्यवस्थित केली आहे ना तर प्रमोशन आपल्यापैकीच कोणाला तरी मिळालं पाहिजे. कळलं? पटाण्याचा गोल. ए घनश्याम असं का उडी मारलेस? ओटीपी दादा जरा मला उचला की. यामध्ये डोळे नाही दिसले तर सर परत माझे क्लास घेतील. लावकी घेची लावकी इशे का. चल लवकर मीटिंग सुरू होणार आहे. हा चल. भाऊचा झटका आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्यांची चिडचिड होती. त्याचा काही एक संबंध नाही या पॅट दादा. मी 4 दिवस सुट्टीवर चाललोय म्हणून जळफळाट होतो हा त्यांचा. कळलं? मग होणारच. तू नसल्यावर तुझं काम त्यांना करावं लागणारच. तुझे क्लायंट्स त्यांना हँडल करावे लागणार. माझी सकाळची कॉफी पण नाही भेटली. ह्या अंकिताने कॉफी मशीन खराब करून टाकली ना. माझा काय संबंध असा? मला का खेचते? अरे तुलाच खेचणार ना. तूच होती त्या कॉफी मशीन जवळ. हे पुढारी चलो माघारी. जा तिकडे जा. आणि तू काय बोलायचं म्हणून काही बोलतेस का ग? वाद घालायचाय तुला? बाई मला वाद घालायचंच नाही कारण की माझा वाद नसतो बटांगडा असतो बटांगडा. झटका लगाऊंगा. तर मी आज सरळ मुद्द्यावर येतोय. तुम्हा सगळ्यांचा प्रोजेक्टचा परफॉर्मन्स बघून मला वेळ लावलंय 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 लावलंय. नाही मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. बडा बॉसने तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही तोपर्यंत घरी कुणीही जाणार नाही. अप्रेझल प्रमोशन बद्दल आपण बोलूच पण आपण भाऊच्या झटक्याची सुरुवात पॉझिटिव्हनेस करू. तर सूरज बोला सर. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मजा येते की नाही? हा सर लय मजा आली. म्हणजे आमची ती देवी आहे ना तिची कुलप आहे आमच्यावर. म्हणजे ओ मले आहे मग आता तुझा आशीर्वाद आता ओम नम शिवाय खाऊन गोली घालल महादेव वर पाचची खासी अंगणा कर दिंगाणा. थांबा थांबा मी मजा आली की नाही विचारतो. हा मजा आली नसेल त्या याला फ्लाय दे फंदेला कोणता टी? फंदे भाऊ मजेदार शुक्रवार बद्दल बोलतोय तो. बडा बॉसचा कॅफेटेरिया संडेच्या फन फ्रायडे वाजता. बच्चू मेले बाला तुला गोली का धोका दिला. चिमणी माझी उडून गेली लावलेली माया वायाला गेली. मी इथला तोपचा इंधन रेल्वेचं मी इंजिन एकदा तिला घेणार. इथल्या बॉसची मी केबिन बॉस माझा लाजी. लंच मध्ये खातो मी पोली भाजी. तुझी गर्लफ्रेंड माझी आणि मी तुझा खाऊन गोली दाजी. एक नंबर घनश्याम लाव ताकद. नोटीस पिरियड वर पुढारी सिनियर आमचा पॅडी सूरज आणि इरिनाची जोडी. अरबाज आणि वैभव जसे कीबोर्ड और माउस. जान्हवी आणि की जसं कलेश इन द हाऊस. इकडे आहे कोकणची अंकिता. कोल्हापूरचा डीपी. बास करते आता नाहीतर वाढेल तुमचा बीपी. ताई फ्रायडे कोणच काय सॅटर्डे कोण का नाहीये? मला सॅटर्डेला फोन करायचं. मैं पीपीटी बनाऊंगा.
दबा के मैं पीपीटी दिखाऊंगा मैं client से leads लाऊंगा. एकच गाणं ऐकून ऐकून बोर झाले ChatGPT बनवा. ऐकून ऐकून बोर झाले ChatGPT बनवा. नमस्कार बॉस. हे बघा तिकडे आर्या झोपलीये. सगळ्यांना नियम सारखे आहेत. तुम्ही यावर काहीतरी कारवाई करा, नाहीतर मी तिच्या कानात जाऊन कुकडुकू करीन बघा. आर्या आर्या कॅफेटेरिया मध्ये झोपण्यास सक्त मनाई आहे. मी कुठं झोपलीये? तुम्हाला कोणी सांगितलं मी झोपलीये? मी माझ्या डोळ्याने बघितलं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका बघू ना. मी कुठे म्हंटल मला नाही आवडत? तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही? इंग्लिश मध्ये सांग. आय लव्ह यू. इश नवरे. हे चुकीचं आहे बॉस. तुमचा प्रेम उतू चाललाय. पुढारी आपण मुतून झोपा. शुभरात्री. तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्हाला दिलेली ड्युटी, तुम्हाला दिलेला टास्क हा तुम्ही नीट करायला पाहिजे होता. काय वैभव? हो सर, केला होता ना. हा, तुम्ही काय करत होता हे मी सांगतो. अरबाज डेटा कलेक्ट करायचे आणि तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करायचा. कॉपी पेस्ट. नाही सर, तसं नाही. आता पीपीटी बनवायचं म्हटल्यावर गुगलवरून कॉपी पेस्टच करावं लागेल ना. आणि तसं पण सर मी इंजिनियर नाही ना, ते AI ChatGPT वरून कॉपी पेस्ट करायला. इंजिनियर वरून एक लक्षात आलं, अंकिता, प्रत्येक गोष्टीत तुम्ही इंजिनियर आहात हे सांगणं गरजेचं नाहीये. नाही भाऊ, ते का माहिती नव्हतं की सिव्हिल इंजिनियर पण IT मध्ये काम करू शकतात, म्हणून मी सांगितलं. मग तुम्ही त्यांचं शिक्षण काढाल. तुम्ही निकीला अनपढ गवार बोलाल. असतील त्या अनपढ गवार, पण असं तुम्ही तोंडावर बोलाल. आणि तुम्हाला दिलेलं काम तुम्ही का करत नाही? तुम्हाला माहितीये भाऊ, मला लॅपटॉपवर काम करण्याचा ट्रॉमा आहे आणि हे लोक मला लॅपटॉपवरतीच काम करायला सांगतात. मला प्रचंड ट्रॉमा आहे. माझ्या घरच्यांनाही माहितीये की मला ट्रॉमा आहे. मला श्वास घेण्याचा ट्रॉमा आहे. मला चालण्याचा ट्रॉमा आहे. मला मोहब्बते लुटाऊंगा ऐकण्याचा सुद्धा ट्रॉमा आहे. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला कामाचं भान नाही त्याला ऑफिसमध्ये स्थान नाही. काय निकी? मला आहे सर. स्थान स्थान. सॉरी सर. आत्ताच सॉरी? पहिला आपण भांडू, वाद घालू, तुम्ही मला वाटेल ते बोला, मग म्हणा ना सॉरी. तुमचं भांडण भारी, तुमचं सॉरी भारी, मायला तुमचं सगळंच लय भारी. जिंदगी जिंदगी मैं जिंदगी का साथ वाचता. अरे बापरे, कोण होती ती सांग बरं. माझं खाऊन गोलीगत प्रेम होती ती. माझ्यासोबत चांगली लायची. आम्ही दोघं सोबत कोडिंग करायचो, डिझाईन बनवायचो. पण चांगली कंपनी भेटली तिला, गेली आपल्याला सोडून. आपले मग धोका दिल्यावर तिला बुक्कीत टेंगुल तर नाही दिला ना तू? काय नाव काय होतं तिचं? नाही, नाव नाही सांगायचं. माझं पिल्लू खुश आहे आता. पण त्यानंतर आपण थालावलं. आपण लय मोठा थाल बांधणार, CEO बांधणार आणि सगळ्या ऑफिसच्या माणसांच्या मनावर राज्य घालणार. म्हणकी वाटाण्याचा गोलदाना, वाचनाची गोल्डन इशे खोल असते की नाही तसं गोलदाना. बुलढाणा. कठीण ए, रीना, अरे त्याच्यासोबत काय करतीस? चल लेट्स गो, मी तुला मालवणीमध्ये कोडिंग करायला शिकवतो. हाणायचं मटण आणि म्हणायचं कुकडुकू, अशी गत आहे यांची. रात्री 2:30 वाजता. चल ना तू हट ना. चल तू हट. तू हट ना. नाही तू हट. तू हट. तू हट. दुपारी 2:30 वाजता. बडा बॉसच्या ऑफिस मध्ये आज लोड शेडिंग झाली आहे. टास्क कंप्लीट करायला तुम्हाला 2 PC मिळतील. जो पहिले बसला तो जिंकला. अंतिम निर्णय तुमचे सिनियर पॅडी सर घेतील. ठीक आहे बॉस. चला आता होऊ द्या. तुझ्या हात लावत नाही सांगतो तुला. खल वा मस्तीला आला का रे? वैबे दात कनमुली विसरून जाईल का गावतायस म्हणून. तू हात तर लावून दाखव फक्त. हात तर लावून दाखव फक्त. हात लावून दाखव फक्त. कुणी जायचं नाही माझ्या आलं. तोंड
वायनाची गोली का थाल Alright, सूरज शांत तो. Can't touch me, okay? बॉस, अंकिता आणि अभिजित पहिले खुर्चीवर बसलेले आहेत, तर संगणकाचा वापर फक्त हेच दोघे करू शकतात. किती वेळ? अरे इन्क्रीमेंटसाठी करता तुम्ही हे सगळं इन्क्रीमेंटसाठी कंपनीचा पैसा waste आहे. मला इन्क्रीमेंट्स आवडतात. मला इन्क्रीमेंट्स द्या. तीन वेळामध्ये टाकून व्यवस्थित इन्क्रीमेंट्स द्या. सिनियरनी डिसिजन घेतला, विषय संपला. हे असं केलं ना तुम्ही. आता बघा आम्ही कसं खेळतो ना. तुम्ही बघा फक्त आता आम्ही कसं खेळतो. तुम्ही बघा फक्त आता आम्ही कसं खेळतो. या लोकांच्या नावाला link कशी upload होते ना मी बघते. चल, निघ. तुझ्या तोंडाचा असा खेळते सगळ्यांना अरे बाई मला नका नाही नाही तर ओढ म्हणून काय तुम्हाला हेच तोंड चिडू नको ना प्लीज, तुला माझी शपथ आहे. चल आपण काय ते कॅचरची बोलू. सूर्या, अर्ब्या, जान्हवी आणि निक्या प्रोजेक्ट करताना अंकिताला इजा होऊ नये ह्याची काळजी घ्या, नाहीतर गोलीगत बुक्केट टँगुळच घालतो. माझा तुमच्यावर लय प्रेमाचा बिग बॉस. अंकू, ऑफिस नंतर कॉन्फरन्स रूम मध्ये भेटशील का? हो नक्की. अरे सोपं आहे बघ, प्रेझेंटेशन एवढंच आहे. प्रेझेंटेशन बस म्हण. प्रेझेंटेशन अरे भावा, आपण अर्जंट म्हणतो की नाही, तसं प्रेझेंट. अरे सोपं आहे ना, हे बघ 2 शब्दात डिवाइड. प्रेझेंटेशन बस एवढंच आहे. प्रेझेंटेशन. हा, पुणे स्टेशन. अरे नाही, प्रेस्टिज स्टेशन. अरे भावा, अजून 6 शब्द वाढवायलाच का? चल तिकडे. नाही म्हणलं तर नाही चालायचं बाई. तुम्हा सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघून प्रमोशन तर सोडाच, आता तुम्हाला अजून नवीन प्रोजेक्ट्स द्यायची वेळ आली आहे. तुमच्या व्हॉट्सअपवरती एक चक्रव्यूह व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज बघून तुम्हाला कळेल की ऑफिसमध्ये काय काय गॉसिप चालतं. तर येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये जान्हवी तुम्हाला भाग घेता येणार नाही. एरिना, तुमचं रेजिग्नेशन बॉसनी ऍक्सेप्ट केलंय, तुम्ही घरी जाऊ शकता. थँक्यू बॉस. निकी आणि अभिजित, तुम्ही नवीन प्रोजेक्टवर सोबत काम कराल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यू जॉईनी कधीही येऊ शकतात.